नमस्कार, मी डॉक्टर सुभाष कारंडे, सहाय्यक प्राध्यापक भूगोलशास्त्र विभाग, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा। आज आपण प्रसिद्ध ग्रीक विचारवंत इरेटोथेनिस आणि हिपार्कस यांच्याविषयी माहिती पाहूया। सर्वप्रथम आपण इरेटोथेनिस यांच्याविषयी जाणून घेऊया। इरेटोथेनिस यांचा जन्म इसवी सन पूर्व 276 मध्ये आजच्या आफ्रिका खंडातील लिबिया देशातील सायरिन नावाच्या शहरामध्ये झाला। प्रसिद्ध गणितज्ञ, भूगोल अभ्यासक, कवी, खगोलशास्त्रज्ञ, विचारवंत म्हणून इरेटोथेनिस यांना ओळखलं जातं। लहान वयातच कुशाग्र बुद्धिमत्ता ही त्यांच्याकडे असलेली त्या काळात बोललं जातं। असंही बोललं जातं की इरेटोथेनिस यांच्या मेंदूचा आकार, कवटीचा आकार हा इतरांच्या पेक्षा काहीतरी वेगळा होता आणि त्यामुळे ते प्रचंड कुशाग्र बुद्धीचे आणि बुद्धिमान होते। त्यांना पेंटॅथोलोस या टोपण नावानं ओळखलं जायचं। आता पेंटॅथोलोस याचा अर्थ होतो की 5 प्रकारचे खेळ असणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणारा। म्हणजे 5 प्रकारचे खेळ एका स्पर्धेमध्ये एक खेळाडू जर खेळत असेल तर यावरून त्या खेळाडूच्या ज्ञानाची व्याप्ती ही आपल्याला लक्षात येते। इतके बुद्धिमान हे होते आणि त्या काळामध्ये त्यांच्यासारखा बुद्धिमान, अष्टपैलू, हुशार आणि विद्वान हा ग्रीक नगर राज्यांमध्ये कोणीही नव्हता असं मानलं जातं। इरेटोथेनिस यांनी भूगोलासाठी अत्यंत मोलाचं योगदान दिलेलं आपल्याला दिसतं। 40 पेक्षा जास्त ग्रंथ त्यांनी भूगोलामध्ये लिहिलेले आहेत आणि त्यांचा जिओग्राफी हा जो ग्रंथ आहे हा भूगोलातील सर्वात प्रसिद्ध ग्रंथ म्हणून ओळखला जातो। याच ग्रंथाच्या माध्यमातून भूगोलासाठी जिओग्राफी हा शब्द सर्वप्रथम त्यांनी दिला। म्हणून जिओग्राफी किंवा भूगोल शब्द सर्वप्रथम जर कोणी वापरलेला असेल तर तो इरेटोथेनिस यांनी वापरलेला आपल्याला दिसतो। अलेक्झांड्रियाचा राजा टॉलेमी यानं त्यांना अलेक्झांड्रियातील विशाल अशा ग्रंथालयाचं ग्रंथपाल म्हणून नेमलं आणि आयुष्यातील बराचसा काळ त्यांनी या अलेक्झांड्रियाचं ग्रंथपाल म्हणून व्यतीत केला। अलेक्झांड्रियाचं ग्रंथपाल होणं, या ग्रंथालयाचा प्रमुख होणं म्हणजे हा राजाच्या खालोखाल किंवा राजाच्या समकक्ष दर्जा मानला जायचा। कारण कोणालाही अलेक्झांड्रियाचं ग्रंथपाल पद मिळत नव्हतं। त्यासाठी तो व्यक्ती त्या पात्रतेचा आणि तितका विद्वान असणं गरजेचं होतं आणि साहजिकच ती पात्रता ही इरेटोथेनिस यांच्याकडे होती। या ग्रंथालयाला मध्यपूर्वेतील बौद्धिक केंद्र म्हणून ओळखलं जायचं। हे जगातलं अत्यंत मानाचं शैक्षणिक केंद्र होतं। अत्यंत विशाल असं असलेलं जे ग्रंथालय आहे हे एका राजवाड्यापेक्षाही खूप मोठं होतं आणि हजारो ग्रंथसंपदा या ठिकाणी होत्या। वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, समाजशास्त्रामध्ये असेल किंवा इतर विद्याशाखांमध्ये असेल, हे जे वेगवेगळे विचारवंत हे तत्कालीन कालावधीमध्ये जे तयार झाले त्याचं मुख्य कारण जे आहे ते म्हणजे अलेक्झांड्रिया हे ग्रंथालय होतं। आणि इरेटोथेनिस यांच्या दृष्टिकोनातून एक प्रकारे दुधातच साखर होती। त्यांनी अलेक्झांड्रियाचं ग्रंथपाल पद असताना ह्या एवढ्या विशाल ग्रंथालयाचे जर ते प्रमुख होते तर त्यांनी याचा पुरेपूर फायदा करून घेतला। ग्रंथालयातील सर्व साहित्य नेहमी हाताळणं असेल, त्याचा अभ्यास करणं असेल, आपल्याला आवड असलेल्या ग्रंथांचा वाचन करणं असेल, हे सर्व हे त्या कालावधीमध्ये इरेटोथेनिस करत होते। आणि इरेटोथेनिस यांची बुद्धिमत्ता, चौकश वृत्ती यामुळे जगभरातील अनेक विचारवंत हे त्यांच्याकडे आकर्षितले जायचे। अनेकांनी त्यांचं शिष्यत्व पत्करलं आणि यातूनच जगभरातील वेगवेगळ्या भागांची नवनवीन माहिती सुद्धा इरेटोथेनिस यांना मिळत होती आणि याच माहितीच्या आधारावरती त्यांनी भूगोलामध्ये उल्लेखनीय योगदान दिलं। 40 जे ग्रंथ आहेत तेही त्यांनी तयार केले। यामागे कुठेतरी ह्या ग्रंथालयाचं ग्रंथपाल असणं हे एक जमेची बाजू किंवा एक प्रकारे त्यांच्यासाठी एक संधी होती आणि त्या संधीचा पुरेपूर फायदा हा त्यांनी केलेला आपल्याला दिसतो। ग्रीक पुराणे आणि खगोलीय राशींचा सहसंबंध जोडण्याचाही प्रयत्न त्यांनी केलेला होता। ट्रॉय किंवा जी ट्रॉजन युद्ध आहेत त्याच्या ऐतिहासिक आणि वाङ्मयीन घडामोडींचा कालनिर्णय करताना त्यांनी लीप वर्षही लक्षात घेतलं होतं। लक्षात घ्या, लीप वर्ष हे पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं आणि पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं या 2 घटकांशी आधारित आहे
आणि कुठेतरी इराटोथेनिस यांचा हा जो सगळा अभ्यास आहे, हा अभ्यास लक्षात घेता लिप वर्षाची जी संकल्पना आहे ती त्यांनी मांडलेली आपल्याला जाणवते. प्लेटोवरती केलेलं त्यांनी जे भाष्य आहे तेही अद्वितीय मानलं जातं. 675 नक्षत्रांची एक तारासारणी ही त्यांनी तयार केलेली होती. काळाच्या ओघामध्ये ही तारासारणी नष्ट झाली, परंतु तरी खगोलीय ज्ञान हे तारासारणीवरून त्यांच्या स्पष्ट होतं. इराटोथेनिस यांचं सर्वात महत्त्वाचं जर योगदान आपल्याला पाहायचं असेल तर ते म्हणजे पृथ्वीचा परिघ मोजणं. आणि पृथ्वीचा परिघ मोजण्याचे ही त्यांचं जे काम आहे हे भूगोलामध्ये एक उल्लेखनीय म्हणून ओळखलं जातं. आपण इराटोथेनिस यांनी पृथ्वीचा परिघ कसा मोजला हे सविस्तर या ठिकाणी समजून घेऊया. या ठिकाणी अलेक्झांड्रियामध्ये असलेल्या ग्रंथालयाचे ग्रंथपाल असताना त्यांना दक्षिण इजिप्तमधील आस्वान जवळचं एक सायने नावाचं एक छोटंसं खेड आहे, आपण ते पाहूया. या ठिकाणी सायने नावाचं एक छोटंसं खेडं आहे जे या ठिकाणच्या आस्वान नावाच्या शहराजवळ आहे. या खेड्यामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण विहीर आहे आणि या विहिरीविषयी माहिती ही इराटोथेनिस यांना मिळाली. दरवर्षी ग्रीष्म संपाताच्या दिवशी म्हणजे 21 जूनला भर दुपारी या ठिकाणी विहिरीच्या बरोबर सूर्य येतो आणि तिचा संपूर्ण तळ हा प्रकाशाने उजळून टाकतो. आणि अशी घटना ही वर्षात एकदाच घडते असं इराटोथेनिस यांना अलेक्झांड्रियाचे ग्रंथपाल असताना एका प्रवाशानं ही माहिती दिली. भौगोलिक कुतूहल असल्यामुळे, भूगोलाचा अभ्यासक असल्यामुळे, प्रचंड विशाल अशी बौद्धिक क्षमता असल्यामुळे इराटोथेनिस यांना हे कुतूहल पाहण्याची इच्छा झाली. आणि अशा स्वरूपाची घटना ही त्यांनी यापूर्वी अलेक्झांड्रियामध्ये कुठेही पाहिलेली नव्हती. म्हणून ते अलेक्झांड्रियापासून शेकडो मैल दूर अंतरावरती असलेल्या दक्षिणेकडे सायने या ठिकाणी जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आता जेव्हा ते सायने या ठिकाणी आले तेव्हा त्या 21 जूनला सायने या ठिकाणी आल्यानंतर त्यांना ती गोष्ट लक्षात आली की खरोखर 21 जूनला दुपारच्या वेळेस ह्या विहिरीमध्ये डोकावल्यानंतर ह्या विहिरीचा तळ जो आहे हा सूर्यकिरणांनी पूर्णपणे व्यापून टाकलेला आहे. आणि एक विलक्षण असा चमत्कार हा त्यांना त्या ठिकाणी पाहायला मिळाला. यापूर्वी अलेक्झांड्रिया किंवा ज्या भागामध्ये त्यांनी या भेट दिलेली होती तिथे हे असं कधीही घडलेलं नव्हतं. तर त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण असं की हे जे सायने जे ठिकाण आहे, सध्या जर आपण पाहिलं तर सायने हे ठिकाण कर्कवृत्ताच्या जवळ आहे. म्हणजे तुम्ही इथे कर्कवृत्त जर पाहिली तर सायने हे ठिकाण कर्कवृत्ताच्या जवळ आहे. आणि 21 जूनला सूर्य हा कर्कवृत्तावरती असतो आणि त्यामुळे दिवस आणि रात्रही सारखे असल्याने बरोबर डोक्यावरती सूर्य असल्याने त्या विहिरीचा जो दुपारी 12 वाजता तळभाग जो आहे तो प्रकाशानं पूर्णपणे व्यापला जातो. ही गोष्ट जी आहे ही इराटोथेनिस यांच्या लक्षात आली. असं तर अलेक्झांड्रियाच्या बाबतीत कधीही होत नव्हतं. यामुळे पृथ्वीच्या आकारामध्ये काहीतरी गडबड आहे हे त्यांनी लक्षात घेतलं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली. मग 21 जूनला त्यांनी काय केलं की 21 जूनला बरोबर ज्या वेळेला सूर्य हा सायने या ठिकाणी 21 जूनला बरोबर ज्या वेळेला सूर्य सायने या ठिकाणी विहिरीचा तळभाग व्यापून टाकतो ती वेळ त्यांनी नोंदवून घेतली. आणि त्याच वेळेस त्यांनी पुढच्या 21 जूनला ते अलेक्झांड्रियामध्ये आले आणि अलेक्झांड्रियामध्ये येऊन त्यांनी एक काठी अशी मातीमध्ये रोवून ठेवली. आता बरोबर त्या ज्या वेळेला सायने या ठिकाणी विहिरीचा तळभाग हा सूर्यानं च्या प्रकाश किरणानं व्यापून टाकला, विहीर जी आहे ही प्रकाशमान झाली, त्यावेळेला अलेक्झांड्रियामध्ये त्यांना तसं काही न दिसलं. परंतु त्यांनी जी काठी रोवून ठेवलेली होती ती काठी आणि त्या काठीची पडलेली सावली यांचा कोन मोजला आणि तो कोन 7.2 अंश म्हणजे 7.12 इतका भरला. आता हा जो कोन आहे हा कोन त्यांनी जेव्हा पृथ्वीच्या 360 अंशाशी, कारण त्यांना पृथ्वी ही गोल आहे याची कल्पना होती आणि वर्तुळाची
जे कोन आहेत किंवा अंशात्मक माप आहे ते 360 अंश असतं असं त्यांच्या ते पक्क लक्षात होतं. त्यामुळे सायने आणि अलेक्झांड्रिया दोन्हीवरती एकाच वेळेला जर सूर्यकिरणांचं जर मोजमाप केलं तर तो 7.12 हा जो कोन आहे हा कोन 360शी जर तुलना केली तर एकाच 50 इतका भरतो. म्हणजे 7.12 भागिले 360 एका 1/50 इतकं त्याचं उत्तर येतं. म्हणजे सरळ सरळ त्यांनी आकडेवारी अशी विचारात घेतली की जर पृथ्वीचा पृष्ठभाग हा वक्राकार आहे तर सायने आणि अलेक्झांड्री ह्या दोघांमधला होणारा जो कोन आहे हा 7.12 अंशाचा आहे. तर हा 7°12' हा जो कोन आहे हा कोन पृथ्वीच्या 360 अंशाच्या अंशात्मक मापाशी 1/50 किंवा 1/50 भाग इतका होतो. मग त्यांनी काय केलं तर त्यांनी सरळ या ठिकाणावरून इथून तर इथपर्यंत हे अंतर मोजलं आणि हे अंतर तत्कालीन मापनामध्ये स्टेडिया याच्यामध्ये मोजलं. हे स्टेडियामध्ये 5000 स्टेडिया इतकं ते भरलं. आता या ठिकाणी अलेक्झांड्रिया आणि सायने ह्या दोघांमधील अंतर हे जे आहे हे 5000 स्टेडिया भरलं आणि या दोघांमधला होणारा जो कोन आहे हा पृथ्वीच्या अंशात्मक मापाच्या 1/50 इतका जर होतो तर मग त्यांनी 5000 स्टेडियाला 50ने गुणलं. आता 5000 स्टेडियाला 50ने गुणल्यानंतर त्याचं उत्तर 2,50,000 स्टेडिया इतकं आलं. म्हणजे हा कोन जर 7°12' आणि अंतर 5000 स्टेडिया तर संपूर्ण पृथ्वीचा कोन 360 असं गृहीत धरून त्याचं जो आहे त्याचं ते तेवढं विभाजन केलं 1/50 आणि 50 गुणिले दोन्हींमधली अंतर 5000 स्टेडिया म्हणजे त्यावरून त्यांनी पृथ्वीचा परिघ 2,50,000 स्टेडिया इतका काढला. आता 2,50,000 स्टेडिया हे जर आत्ताच्या ह्याच्यानुसार जर आपण विचारात घेतलं तर एक स्टेडिया म्हणजे 185 मीटर. आता पूर्वी ग्रीक कालखंडामध्ये अंतर मोजण्यासाठी स्टेडिया असं वापरलं जायचे. 1 स्टेडिया, 2 स्टेडिया, 3 स्टेडिया किंवा धावण्याच्या वेगवेगळ्या शर्यती असायच्या तिथेही स्टेडिया हे वापरत असायचे. पृथ्वीचा त्यावेळचा जो परिघ आहे हा आपल्याला किलोमीटरमध्ये 46,250 किलोमीटर प्राप्त होतो. आता सध्या पृथ्वीचा परिघ हा 40,100 किलोमीटर आहे आणि त्यावेळेस इराटोथेनिस यांनी काढलेला पृथ्वीचा परिघ हा 46,250 किलोमीटर म्हणजे सध्याच्या मापनानुसार की जो 2,50,000 स्टेडिया होता त्यावेळच्या मापनानुसार. आता याच्यामध्ये म्हणजे जर आपण 6,150 किलोमीटरचा फरक हा आलेला आहे हा 15% आहे सध्याच्या परिघाच्या विचारात. पण बऱ्याचशा विचारवंतांचं असं म्हणणं होतं की इराटोथेनिस यांनी हा जो स्टेडिया वापरलेला होता हा ग्रीकमधला ऑलिम्पिक स्टेडिया नसून तो इजिप्शियन स्टेडिया होता. आणि जर इजिप्शियन स्टेडिया जर आपण विचारात घेतला तर इजिप्शियन स्टेडिया हा 157 मीटर आहे आणि त्याचा विचार करून जर आपण पृथ्वीचा परिघ काढला तर 2,50,000 स्टेडिया बरोबर 39,250 किलोमीटर ही संख्या आपल्याला मिळते. आणि सध्याचा पृथ्वीचा परिघ 40,100 म्हणजे याच्यामध्ये अतिशय नाममात्र फक्त 2% फरक आहे. सध्याचा 40,100 आणि इजिप्शियन स्टेडियानुसार जर इराटोथेनिस यांचा जर परिघ आपण काढला तर 39,250. तर अलेक्झांड्रिया आणि सायने या दोन ठिकाणातील विहिरींमध्ये सूर्यकिरण जे पडतात त्याचा एका काठीच्या साह्याने कोन मोजून इराटोथेनिस यांनी पृथ्वीचा परिघ मोजला. इराटोथेनिस यांनी जो पृथ्वीचा परिघ मोजला आता हा किती बरोबर होता हा मुद्दा फारसा या ठिकाणी महत्त्वाचा नाही. पृथ्वीचा परिघ मोजणं हीच फार मोठी गोष्ट होती. कारण सर्वप्रथम कुणीतरी शास्त्रीय पद्धतीचा वापर करून पृथ्वीचा परिघ मोजण्याची जी पद्धत आहे ही शोधून काढली आणि ते इराटोथेनिस होते. त्याला पृथ्वीचा परिघ मोजताना जरी त्यात त्रुटी आलेल्या असतील तरीही थोडं विचारात आपण जर घेतलं तर त्याची काही कारणंही असू शकतील. तत्कालीन कालावधीमध्ये आजच्यासारख्या सुविधा उपलब्ध नव्हत्या, उपकरणं नव्हती. त्यामुळे कदाचित त्यांनी अलेक्झांड्रिया आणि सायनेमधील जो कोन मोजलेला होता तो कोन कदाचित चुकीचा मोजला असेल किंवा सायने आणि अलेक्झांड्रियामधलं जे अंतर 5,000 स्टेडिया त्यांनी जे सांगितलेलं आहे
तेही कदाचित कमी जास्त असू शकेल तत्कालीन कालावधीमध्ये, किंवा ज्या ग्रीष्म संपादाच्या दिवशी ज्या वेळी ते सायनेमधील विहिरीमध्ये त्यांनी ती सूर्यकिरणं पाहिली, कदाचित ती वेळ दुपारची नसेल किंवा ती चुकीच्या वेळची असेल, हेही कारण कदाचित असू शकतं. किंवा जर आपण सध्याच्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर सायने हे बरोबर अलेक्झांड्रियाच्या उत्तरेला नाही आणि कदाचित त्यामुळे सुद्धा ही गफलत कुठेतरी आलेली असेल. म्हणजे कुठेतरी आधुनिक उपकरणं नसणं यामुळे ते अचूकतेपर्यंत पोहोचलेले नसतील, परंतु ही गोष्ट निश्चितपणे विचार करण्याला भाग पाडणारी आहे. कारण त्याच्यापूर्वी पृथ्वीचा परिघ 40,000 आहे की 4 किलोमीटर आहे की 4 लाख किलोमीटर आहे याविषयी कोणालाही काही माहीत नव्हतं. आणि कोणालाही काही माहीत नसलेली गोष्ट इराटोथेनिस सारख्या विचारवंतांनी जर जगासमोर आणली तर ती निश्चितपणे आपण मान्य केली पाहिजे आणि त्यांचं श्रेष्ठत्व जे आहे हे त्यातून सिद्ध होतं. कारण त्यांनी केवळ एक काठी, कुठलंही आधुनिक उपकरण नाही, एक काठी त्यांनी अलेक्झांड्रियामध्ये उभी केली आणि अलेक्झांड्रियामध्ये ती काठी उभी करून त्या काठीचा कोन मोजला आणि तो कोन विचारात घेऊन जर एखादा बुद्धिवंत पृथ्वीचा परिघ मोजत असेल तर ही गोष्ट जी आहे ही गोष्ट त्यांचं विद्वत्ता किती मोठी होती हे स्पष्ट करायला पुरेशी आहे. म्हणून तल्लख बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तीला एक छोटंसं जरी उपकरण मिळलं तरी तो अशक्य गोष्ट शक्य करून दाखवू शकतो, हे या उदाहरणावरून आपल्याला सहज लक्षात येतं. त्यानंतर इराटोथेनिस यांनी पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधील अंतर मोजलं. ते 7 लाख स्टेडियाच्या आसपास भरलं, म्हणजे 1,40,401 किलोमीटर. सध्याचं 3,82,430 किलोमीटर आहे. आता पृथ्वीचा परिघ मोजणं आणि पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर मोजणं ही थोडीशी वेगळी गोष्ट आहे. कारण चंद्रापर्यंत ते पोहोचू शकत नव्हते, तो कोण मोजू शकत नव्हते किंवा किती स्टेडिया आहे, परंतु आपल्या एकंदरीत खगोलशास्त्रीय अभ्यासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी तो प्रयत्न केला. जरी तेही चुकलेलं असलं तरी त्यांचा जो प्रयत्न हा जो आहे हा निश्चित वाखाणण्याजोगा आहे, आपण नाकारू शकत नाही. पुढच्या विचारवंतांना ते एक मार्गदर्शक ठरलेलं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधील अंतरसुद्धा त्यांनी मोजलं. ते 40 लाख स्टेडिया आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं. आज सध्याच्या याच्यानुसार जर आपण पाहिलं तर ते 72 लाख किलोमीटर आहे. आता सध्याचं 14,95,65,140 किलोमीटर अंतर पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधलं आहे. आता हा जरी मोठा फरक जरी विचारात घेतला तरी सूर्य आणि पृथ्वीचं अंतराची कल्पना करणं किंवा ते मोजण्याचा प्रयत्न करणं ही काही थोडं नाही आहे. म्हणून पृथ्वी आणि सूर्यामधलं अंतर किंवा पृथ्वी आणि चंद्रामधलं अंतर जरी इराटोथेनिस यांचं चुकलेलं असलं तरीही हा प्रयत्न करणं हेच त्यांच्या विद्वतेची कल्पना देतं. इराटोथेनिस आणि पृथ्वी संबंधी विचार मांडताना पृथ्वी ही गोलाकार असून इतर ग्रह त्याच्याभोवती फिरतात आणि पृथ्वी 24 तासात एक फेरी पूर्ण करते आणि त्याचमुळे दिवस आणि रात्र होतात. पुढे जी लीप वर्षाची जी संकल्पना त्यांनी मांडली त्याचा हा संदर्भ लागतो. आणि म्हणून पृथ्वी गोल किंवा पृथ्वीची एक फेरी, परिवलन, परिभ्रमण ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी कुठेतरी इराटोथेनिस यांनी अधोरेखित केलेल्या होत्या. नंतर त्यांनी जगाचा नकाशा तयार केला. हा जगाच्या नकाशामध्ये जमिनीचा जो विस्तार आहे तो पूर्व पश्चिम दिशेमध्ये जरा थोडासा जास्त दाखवलेला होता आणि उत्तर दक्षिण दिशेमध्ये कमी होता. तर याचं महत्त्वाचं कारण असं की युरोपच्या उत्तरेकडचा भाग आणि आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडचा भाग म्हणजे साधारणतः सारा वाळवंटाच्या खालचा भाग जो आहे की ज्या भागामध्ये कोणीही गेलेलं नव्हतं, त्यामुळे तिथून खाली जमीन नसावी असं कदाचित इराटोथेनिस यांचं मत होतं. त्याचबरोबर युरोपच्या उत्तरेकडचा जो शीत किंवा अतिथंड हवामानाचा भाग आहे तिथेही कोणी गेलेलं नव्हतं, त्यामुळे तिकडेही जमीन नसावी असं त्यांचं मत. या उलट पूर्व पश्चिम दिशेला त्यांनी तो दाखवला. त्याचं कारण असं की तिकडे भारतापर्यंत म्हणजे सिंधू नदीपर्यंत हे वेगवेगळे भूगोल अभ्यासकही गेलेले होते, त्यामुळे हा विस्तार जो आहे तो जास्त आपल्याला दिसतो. याच नकाशावरती त्यांनी सूर्याच्या स्थितीवरून अक्षवृत्त आणि रेखावृत्तही काढलेली आपल्याला दिसतात. पृथ्वीची 3 कटिबंधामध्ये त्यांनी विभागणी केली. त्यामध्ये शीतकटिबंध, समशीतोष्ण कटिबंध आणि उष्ण कटिबंध या प्रकारे विभागणी जी आहे ती इराटोथेनिस यांनी केलेली आपल्याला. यानंतर पुढचे विचारवंत हिप्पार्कस. हिप्पार्कस यांचा जन्म सध्याच्या तुर्कस्तानमधील अँझॉन येथे इसवी सन पूर्व 190 मध्ये झाला. ते प्रसिद्ध ग्रीक ज्योतिषी, खगोलशास्त्रज्ञ, भूगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ म्हणून ओळखले जातात. इराटोथेनिस यांचा मृत्यू झाल्यानंतर हिप्पार्कस हे अलेक्झांड्रियाचे ग्रंथपाल म्हणून नेमले.
म्हणजेच अलेक्झांड्रियाचा ग्रंथपाल करणं ही केवढा मोठा बहुमान आहे हे इराटोथेनीस यांच्या बाबतीत आपण अगोदर पाहिलेलंच आहे. तोच बहुमान हिपार्कस यांच्या वाट्याला जर येत असेल तर हिपार्कस ही नक्कीच बुद्धिमान असले पाहिजे हे आपल्याला मान्य करावं लागेल. प्रसिद्ध गणिती व खगोलशास्त्रज्ञ म्हणून ते प्रसिद्ध पावले आणि म्हणून पाश्चात्य इतिहासकार त्यांना त्रिकोणमितीचे प्रवर्तक असेही म्हणतात. हिपार्कस यांनी अक्षवृत्त आणि रेखावृत्ते मोजण्यासाठी ॲस्ट्रॉलॉब या उपकरणाचा वापर केला आणि रोड्स नावाचं जे शहर आहे ग्रीक नगर राज्यामधील त्या बेटावरून जाणाऱ्या रेषेला त्यांनी मुख्य अक्षवृत्त असं म्हटलं आणि विषुववृत्तास सर्वात लांब अक्षवृत्त असंही त्यांनी म्हटलेलं आपल्याला दिसतं. नकाशा तयार करण्यासाठी समांतर व समाकार प्रक्षेपणाची त्यांनी निर्मिती केली आणि 850 तारकांची सूची करण्याचं कामसुद्धा हे हिपार्कस यांनी केलेलं आपल्याला दिसतं. इराटोथेनीस यांच्याच प्रमाणे यांनी पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी करण्यास 24 तास लागतात असं मत व्यक्त केलं. हिपार्कस यांनी पृथ्वीचे हवामान प्रदेश निश्चित केले आणि त्यामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की फक्त 11च हवामान प्रदेशामध्ये मनुष्यवस्ती राहते आणि उर्वरित जे हवामान प्रदेश आहेत त्यामध्ये थंडी आणि उष्ण हवामानामुळे मानवाचं वास्तव्य नाही. हिपार्कस यांच्या खगोलशास्त्रातील, त्रिकोणमितीमधील, गणितामधील, भूगोलशास्त्रामधील योगदानामुळे युरोपियन स्पेस एजन्सीनं म्हणजे ESAनं त्यांचा फार मोठा गौरव केला आणि आपला विज्ञानविषयक जो उपग्रह आहे त्या उपग्रहाला हिपार्कस यांचं नाव त्यांनी दिलेलं आपल्याला दिसतं. अशा प्रकारे प्रसिद्ध ग्रीक विचारवंत इराटोथेनीस आणि हिपार्कस यांनी भूगोलशास्त्राच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं योगदान दिलेलं आहे. हे योगदान भूगोलाला एक वेगळ्या उंचीवरती घेऊन गेलं. भूगोल अधिक समृद्ध करण्याचं काम त्यांनी केलेलं आपल्याला दिसतं. धन्यवाद.